नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, उद्या आहे पौषपुत्रदा एकादशी. तर या एकादशीला या दिवशी आपण कोणते व्रत का करावे, एकादशी व्रत का करावे आणि अपत्यप्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर हे एकादशी व्रत करणं खूप भाग्याचं ठरतं, खूप फलदायी ठरतं. तर यासाठी एकादशी व्रत कसं करावं आणि एकादशी करण्यामागचं महात्म्य काय आहे, त्याचं कारण काय आहे, वैज्ञानिक कारण काय आहे, हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींनो नक्की करा. तर एकादशी दिवशी काय होतं तर ब्रह्मांडामध्ये कार्यरत असणाऱ्या विष्णू तत्वांमुळे वायुमंडल विष्णू तत्वयुक्त लहरींनी भरलेलं असतं आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णू तत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून आपण या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करत असतो बघा. किंवा जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांना, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण असतो, तर त्या बाळकृष्णांची पूजा करत असताना त्यांना एकादशी दिवशी तुळस अर्पण करणं खूप महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरतं. तर एकादशीला तुम्हाला दिवसभर उपवास करायचा असतो. 15 दिवसातून 1 दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो काय होतो, शरीराच्या दोषांना जाळून टाकतो आणि 14 दिवसांचा आहाराचा जो रस बनतो ना, त्याचे ओझामध्ये रूपांतरण होतं. म्हणून एकादशीचा उपवासाचा महिमा आहे. तर एरवी गृहस्थाश्रमांनी मासातील केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास करावा असं आहे, परंतु चातुर्मासात मात्र दोन्ही पक्षातील म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षातील आपण एकादशीचं व्रत करायला हवं. आता एकादशीचं लाभ हे पद्यपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं बघा. तर एकादशी काय आहे, एकादशी केल्यामुळे लाभ. एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्य आणि चांगला पुत्र देणारी आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर एकादशीचं व्रत नक्की करा. कारण गंगा, गया, काशी, वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता आलेली नाही आजपर्यंत आणि करता येणार नाही. म्हणून एकादशीला हरिदिन, विष्णूचा दिवस असं सुद्धा संबोधतात बघा. बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या व्रताची देवता आपली जी श्री विष्णू आहेत यांची पूजा, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवून त्यांची पूजा आराधना केली जाते. तर एकादशीचे स्मार्त आणि भागवत एकादश असे 2 प्रकार आहेत. ज्यावेळी एका पक्षात हे 2 भेद संभवतील त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असं लिहिलेलं असतं बघा. इतर व्रतांप्रमाणे हे जर तुम्ही व्रत करताय तर ते संकल्पाने विधीपूर्वकच चालू करावं लागतं. कारण प्रत्येक मासामध्ये 2 याप्रमाणे वर्षात 24 एकादशी असतात. तर तुम्हाला पूर्ण वर्षभर एकादशी करायच्या आहेत, म्हणजे या 24 एकादशी तुम्हाला करायच्या आहेत. काळानुसार प्रत्येकातील कसं असतं, सत्व, रज आणि तम गुणांचं प्रमाण पालटत असतं. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता सर्वाधिक होत असते. त्यामुळं यावेळी जर तुम्ही साधना केली तर त्याचा जास्तीत जास्त लाभ हा तुम्हाला होतो आणि तुमच्या मनातल्या इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होतात. आता हे व्रत कसं करावं, याची पद्धत काय आहे. तर एकादशीला तुम्ही काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घ्यायची आहे. हे सर्वोत्तम असतं आणि ते जर शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही उपवासाचे पदार्थसुद्धा खाऊ शकता. एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी आपण पारणं करतो, म्हणजे त्याला बारशी किंवा द्वादशी असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. तर फक्त पुण्य संचय करायचा म्हणून आपण एकादशीचं व्रत करायचं नाही किंवा अशा दृष्टीनेच आपण एकादशीकडे पाहायचं नाही आहे. तर एकादशी व्रत केल्यानं सर्वकांश लाभ आपल्याला होतो. सर्व गोष्टी, आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होत असतात. म्हणून आपण एकादशीचं व्रत हे नक्की करायला हवं. तर महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावं असं कृष्णाला विचारलं होतं. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की एकादशीच्या व्रत जर तुम्ही केलं तर गोत्रहत्या दोष तुमचा नाहीसा होईल
असं त्याला सांगितलं होतं. त्यामुळे या व्रताचं आचरण केलं जर तुम्ही, तर तुमच्या हातून कळत नकळत काही पाप घडलं असेल तर त्या पापाचा सुद्धा नाश होतो आणि सर्व दोष नष्ट होतात. आता पौराणिक कथांमध्ये मानवांवर संस्कार करण्याची क्षमता असून व्रतवैकल्यांमध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणं आपल्या पौराणिक कथामध्ये एक वैचारिक सूत्र असतं बघा. सरळ रूपाने एकादशी उपवास करा असं सांगितलं जातं, तर लोक सिद्ध होतातच असं नाही. म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्ती संदर्भात सांगितलं जातं. या उपवासाने सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर, आरोग्य आणि आपल्याला संपन्नता प्राप्त होते असंही सांगितलं जातं. तर शरीर निरोगी राहण्यासाठीही एकादशी खूप महत्त्वाची आहे बघा. कारण आपलं शरीर पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं असून या पंचमहाभूतातील पंचतत्व आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. तर या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आणि वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असतं. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं, आपलं शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणं आणि चंद्र कारकत्वाला प्रतिकार करणं, चंद्राच्या कारकत्वाला, यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे.